तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळचं जे माझं मॉर्निंगचं रुटीन आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सकाळचे आहेत ना आता 5 वाजलेले आहेत आणि मग उठल्यानंतर ना आधी बाहेरची लाईट वगैरे लावून म्हटलं अंगण वगैरे जे आहे तर ते झाडून वगैरे घेऊयात. कारण की दिवसातून 3 ते 4 वेळा सहज मला अंगण वगैरे जे आहे तर ते झाडून घ्यावं लागतं. आता अंगण खूप जास्त मोठं आहे त्याच्यामुळे सगळं काही मला झाडून वगैरे घेता येत नाही. त्याच्यामुळे फक्त पोर्चमधली जेवढी काही जागा वगैरे आहे ना तर तीच मी झाडून वगैरे घेत असते. आणि मग बाहेर जेवढं काही गठ्ठू वगैरे लावलेली आहेत कंपाऊंडमध्ये तर मग त्याच्यावरती पाणी वगैरे मारून ते सगळं पाईपने वगैरे धुवून घेत असते. कारण की एवढं सगळं झाडायचं म्हटलं तर 1-1.5 तास माझा सहज जातो आणि एवढं सगळं झाडून सुद्धा काही शक्य होत नाही. त्याच्यामुळे मग फक्त जेवढं काही दारासमोरचा पॅसेज आहे तर तोच मी झाडून वगैरे घेत असते. आणि दिवसातून 2-3 वेळा सहज ते झाडून होतं. पण सकाळी उठल्यानंतरनं म्हटलं आधी पहिलं पोर्च जो आहे तर तो झाडून वगैरे घेऊयात आणि त्यानंतरनं मग म्हटलं आपल्या कामांना सुरुवात करूयात. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस इतके आहेत ना की घरामध्ये अजिबातच थांबू वाटत नाही. पण बाहेर आल्यानंतर येत ना सकाळी खूप छान अशी थंड हवा जी आहे तर ती बाहेर येत असते. असं वाटतं की आता थंडीचे दिवस आहेत की काय आणि घरामध्ये आलं की पुन्हा गरम व्हायला सुरुवात होते. तर आधी अंघोळ वगैरे करून घेतली, फ्रेश झाले आणि त्यानंतरनं मग म्हटलं चला आपलं थोडंसं स्किन केअर वगैरे जे आहे ते करून घेऊयात. आता स्किन केअर करताना आहेत ना मी सकाळी चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर, एखादा लिप बाम किंवा सनस्क्रीन हे जे आहे ना तर ते अप्लाय करत असते. आणि सकाळचे हे 5 मिनिटं जे आहेत ना तर ते माझ्यासाठीच असतात. अंघोळ वगैरे करून फ्रेश झाल्यानंतर पहिल्यांदा स्किन केअर वगैरे करून घेत असते. कारण की कसं स्किन केअर जर आपण स्किप केलं ना तर आपली स्किन जी आहे ना तर ती ड्राय व्हायला सुरुवात होते किंवा चेहऱ्यावरती सुरकुत्या वगैरे यायला लागतात. आणि मग चेहरा जो आहे ना तर तो इतका फ्रेश असा वाटत नाही. पण जर तुम्ही रेग्युलर स्किन केअर करत असाल ना तर त्याचा फरक तुम्हाला जाणवू लागतो. आणि एकदा सवय झाली ना रोजच्या स्किन केअरची की मग ते स्किप न करता आपण डेली हे जे रुटीन आहे तर ते फॉलो करतो. ज्याप्रमाणे आपण सगळी घरातली कामं आवरतो ना मला वाटतं त्याचप्रमाणे आपण स्वतःच्या स्किनकडे स्वतःच्या हेल्थकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच जास्त गरजेचं आहे. तर मग आता इथे लिप बाम सुद्धा अप्लाय करून घेतला आणि मग म्हटलं चला आता आपल्या कामांना जे आहे ते आपण सुरुवात करूयात. आता थोडा वेळ स्वतःसाठी दिला की मग घरातील रुटीनला जे आहे तर ते माझ्या सुरुवात होत असते. तर आता जेव्हा मी किचनमध्ये एंट्री करते ना, तेव्हा मग सगळ्यात आधी कोमट पाणी जे आहे तर ते घेत असते. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मी 1 ग्लास कोमट पाणी जे आहे ना, तर ते आठवणीने घेते. आता जेव्हा मला पहिल्यांदा सवय नव्हती ना, त्यावेळेस नेहमी ते माझ्याकडून स्किप होत राहायचं. पण आता 2-3 महिने झालं कंटिन्यू मी कोमट पाणी जे आहे ते सकाळी उठल्यानंतरनं घेते. त्याच्यामुळे आता ते रुटीनमध्ये माझ्या बसलेलं आहे. तसं तर पाणी पिताना आहेत ना, आपण नेहमी खाली बसूनच पाणी पिलं पाहिजे. पण आता मला सवय आहे उभं राहून पाणी प्यायची आणि खाली बसायचं, पाणी प्यायचं म्हटलं की मग ते नकोच वाटतं. त्याच्यामुळे इथे उभं राहूनच मी पाणी जे आहे तर ते घेत असते. आणि प्रत्येकीने सकाळी उठल्यानंतर थोडंसं कोमट पाणीसुद्धा घेतलं पाहिजे. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा छान असं इफेक्ट जो आहे तर तो त्याचा जाणवायला लागतो. आता पाणी वगैरे घेतल्यानंतर मग माझ्या कामांना मी सुरुवात करत असते. तर सगळ्यात आधी आहेत ना पीठ जे आहे तर ते मी मळून ठेवत असते. जेणेकरून चपात्या वगैरे ज्या आहेत त्या आपल्या छान अशा मऊसूद आणि अगदी सॉफ्ट राहतात. आता जीविकाची एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे मग तिला फक्त एकच टिफिन मला द्यायचा असतो. त्याच्यामुळे मग फ्रुट्स वगैरे किंवा भाजी चपाती दिली तरी एका टिफिन पुरतं तिला जे आहे ते पुरेसं होतं. आता जेव्हा कधी अंघोळ वगैरे करून मग फ्रेश झाल्यानंतरच मग माझ्या किचनच्या कामांना मी सुरुवात करते. कारण की उठल्यानंतर पहिल्यांदा अंघोळ करायची ही लहानपणापासूनची सवय आहे आणि त्यानंतरच मग आपल्या कामांना जी आहे ती मी सुरुवात करत असते. आणि कसं अंघोळ वगैरे केल्यानंतर मग आपल्याला फ्रेश वाटतं आणि काम करायला सुद्धा जास्त एनर्जी येते असं निदान मला तरी वाटतं. कारण की कसं ज्यावेळेस आपण झोपेतून उठतो आणि लगेचच आपल्या कामांना सुरुवात केली ना तर मला असं वाटतं की एक तर झोपेत आपण असतो त्याच्यामुळे आपलं पूर्ण शरीर जे आहे तर ते आळसल्यासारखंच असतं आणि काम करायची इच्छा आपली अजिबात नसते. कारण की आपण रात्रभर झोपेतून उठलेलो असतो.
त्याच्यामुळे मग असं वाटतं की काम करायचंच नाही किंवा काम करायचा खूप जास्त थकवा येतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालं ना, तर मग आपली दिवसाची सुरुवातसुद्धा छान पद्धतीने होते आणि सकाळी उठल्यानंतरनं फ्रेश ज्यावेळेस आपण होतो ना, त्यावेळेस काम करायला सुद्धा आपल्याला अजून असा उत्साह जो आहे तो यायला लागतो. तर मग आता इथे पीठ वगैरे सुद्धा मळून घेतलं आणि मग म्हटलं चला आता आपण आपल्या देवपूजेची तयारी करूयात. तर सगळ्यात आधी पीठ वगैरे मळून ठेवते म्हणजे अर्धा ते पाऊण तास जे आहे ते पीठ माझं व्यवस्थित असं भिजतं आणि मग सगळ्यात आधी इथे आता देवपूजा जी आहे तर ती मी करायला घेतलेली आहे. आता जोपर्यंत म्हटलं बाकीची जी काही कामं असतात गोठ्यातली ती आवरता येत तोपर्यंत म्हटलं आपण आपली देवपूजा करून घेऊयात. कारण की आमच्या इथे आहेत ना आम्ही सगळे सकाळी लवकर उठतो आणि मग सगळे एक सोबतच उठले ना तर मग कामंसुद्धा आपली पटकन आवरायला सुरुवात होते आणि जीविकासुद्धा सकाळी लवकर स्कूलला जाते. त्याच्यामुळे मग माझं सगळं काम जे आहे तर ते लवकर आवरलं जातं. आता जोपर्यंत स्कूल आहे ना, तोपर्यंत माझी कामं लवकर आवरतात. पण एकदा का मुलांना सुट्टी लागली स्कूलला, की मग आपल्या कामांनासुद्धा उशीर व्हायला लागतो. तर आता इथे आधी देवपूजा वगैरे करून घेतली, धूप वगैरे लावली. कारण की सकाळी-सकाळी देवपूजा केली ना, घरातील जे वातावरण आहे ना, तर ते खूप छान आणि अगदी असं प्रसन्न होऊन जातं आणि आपण देवासमोर धूप लावतो. अगरबत्ती लावतो. त्याचा जो सुवास आहे ना, तो पूर्ण घरामध्ये दरवळत असतो आणि त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह ज्या वाइब्स असतात, तर त्या यायला सुरुवात होते. आता मी थोडीशी फुलं वगैरे आणलेली होती, तर ती सुद्धा देवांना वाहून घेतली. आता ना मी फुलाचा एखादा वाटा जरी घेतला ना, तर 2-3 दिवस आरामात मला ती फुलं जी आहेत, तर ती देवपूजेसाठी पुरतात. तर आता आधी देवपूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग लगेचच कलश पूजन जे आहे तर ते सुद्धा मी करून घेत असते. तर हा कलशातील जो नारळ आहे ना, तर तो सुद्धा मी रोजच्या रोज जे आहे तर त्याचं पूजन करत असते. तर आधी जो काही तो तांब्याचा गडवा आहे, तर तो आधी घासून वगैरे स्वच्छ धुवून वगैरे घेतला आणि त्यानंतर मग त्यामधलं पाणी वगैरे जे आहे, तर ते सुद्धा बदलून घेतलं. आता तुम्ही पाहू शकता बाहेर आहेत ना, आता 6 वाजलेले आहेत. 6 सव्वा 6चा टायमिंग होता आणि बाहेर इतकं छान असं आभाळाचा जो रंग आहे ना, तर तो असा लालसर झालेला होता. तर आधी तुळशीला वगैरे पाणी वगैरे वाहून घेतलं, अगरबत्तीसुद्धा लावली आणि मग म्हटलं चला आता आपल्या कामांना जे आहे ते आपण सुरुवात करूयात. आता सकाळचं असं बाहेरचं वातावरण पाहिलं ना, की इतकं फ्रेश आणि छान वाटतं ना, की काही विचारायलाच नको. तर आता इथे भाजीची तयारी माझी सुरू होती. तर म्हटलं चला आता भाजीमध्ये आज आपण काहीतरी रस्सा भाजी बनवूयात. कारण की 2-4 दिवस झालं मी रस्सा भाजी वगैरे बनवलेलीच नव्हती आणि आमच्या इथे आहेत ना रस्सा भाजी सगळ्यांना खूप जास्त आवडते आणि सध्या आता कसं गॅसचा वगैरे सुद्धा थोडासा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मग सकाळचा स्वयंपाक जो आहे तर तो मी जास्त बनवून ठेवत असते. कारण की आता एकदा सध्या सिलेंडर वगैरे सुद्धा मिळणं खूप जास्त अवघड झालेलं आहे. आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे इतकी फारशी अशी भूक वगैरे सुद्धा काही लागत नाही. एकदा पोटभर जेवण केलं, की मग दुपारी नाही जेवलं तरी सुद्धा इतकं जास्त काही वाटत नाही आणि असं थंडगार काहीतरी खावंसं वाटतं. त्यामुळे फ्रुट्स वगैरे तर घरामध्ये असतातच, तर ते सुद्धा मी सगळे दुपारी मला ज्यावेळेस वेळ भेटतो ना, तर त्यावेळेस ते सुद्धा मी कट वगैरे करून ठेवत असते. आणि इकडे बघा सूर्य जो आहे तो सुद्धा उगवायला लागलेला होता आणि इतकं छान वाटतं ना सकाळी असं किचनमध्ये कवळं ऊन आलं की आणि हे पाहायला सुद्धा तितकंच जास्त सुंदर वाटतं. असं ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस आपण ड्रॉइंग काढायचो की असं डोंगर वगैरे आहेत तर त्याच्यातून सूर्य उगवलेला आहे किंवा पक्ष्यांची किलबिलाट सुरू होतीये. तशाच पद्धतीचं सकाळचं वातावरण जे आहे ना तर ते आमच्याकडे असतं आणि घरामध्ये असं कोवळं ऊन आतमध्ये आलं ना सकाळचं की फ्रेश वाटतं. दिवसाची सुरुवात इतक्या छान पद्धतीने होते ना की खूप जास्त भारी वाटतं. आता हे सकाळचं असं दृश्य पाहायला आहेत ना, खूप जास्त छान वाटतं आणि असं वाटतं, की किती वेळ त्याला आपण बघतच राहावं. पण घरातील कामं मात्र आपली तशीच राहतात. म्हणून सगळी कामं म्हटलं, चला पटकन आवरायला घेऊयात. एकदा उशीर झाला, की मग कामं आवरायला सुद्धा उशीर होतो. तर सगळ्यात आधी जीविकाचं आवरून दिलं, ती स्कूलला निघाली आणि त्यानंतर मग मी माझ्या कामांना सुरुवात करते. तर सध्या आता तिचे एक्झाम सुरू आहे, तर त्याच्यामुळे मग थोडंसं तिची रिव्हिजन वगैरे सुद्धा सकाळी उठल्यानंतरनं मला घ्यावी लागते. त्याच्यामुळे मग स्वयंपाक वगैरे जो आहे, तो अर्धा वगैरे मी बनवून ठेवत
ठेवत असते. थोडीशी रिव्हिजन वगैरे घेते, थोडंसं तिला नाश्त्यामध्ये काहीतरी खाण्यासाठी देते आणि मग ती तिच्या पप्पांसोबत स्कूलला निघाली, की मग माझी इकडे कपड्यांची जी मशीन आहे तर ती सुद्धा मी लगेचच लावून घेते. आता सकाळचा नाश्ता आहेत ना आमच्या इथे सगळ्यांचा सोबतच असतो. फक्त माझं जे आहे तर ते थोडंसं लेट होतं. कारण की मग सगळे जे आहे तर ते लवकर घरातून बाहेर पडतात आणि जीविका आणि तिचे पप्पा तर लवकरच सकाळी जातात बाहेर आणि तिचे आजोबा सुद्धा दूध घालण्यासाठी सकाळी लवकरच जात असतात. तर आता तिची आजी सध्या घरी नाहीये, त्या बाहेर फिरण्यासाठी गेलेल्या आहेत. तर नाहीतर मग आमच्या दोघींचा नाश्ता हा सोबतच असतो. आता जीविकाचे आजोबा सकाळी काही नाश्ता वगैरे केला तर करतात, कधीतरी स्किप करतात, नाहीतर मग कधीतरी काहीतरी खावंसं वाटलं तर मग चपाती भाजी वगैरे जे आहे तर ते नाश्त्यामध्ये खाऊन जात असतात आणि मग आल्यानंतर त्यांचं जेवण जे आहे तर ते मग मी बनवत असते. तर आता इथे मग म्हटलं चला मशीन लावलेली आहे तोपर्यंत म्हटलं आपली सगळी कामं जी आहेत ती आवरून घेऊयात. आता मशीन जी आहे ना तर ते 30 ते 40 मिनिटापर्यंत कपडे वगैरे वॉश करून होतात. आता जर आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल ना तर लवकर सुद्धा कपडे त्यामध्ये वॉश होतात. म्हणजे 15 मिनिटांचा टायमिंग त्यावरती सेट केलेला असतो. पण मला असं वाटतं की त्यामध्ये कपडे फारसे इतके काही जास्त असे क्लीन वगैरे होत नाहीत आणि आता आपल्याला कुठे जास्त घाई गडबड सुद्धा नसते बाहेर जाण्याची. त्याच्यामुळे मग मी 30 ते 40 मिनिटावरती ती सेट करत असते. तोपर्यंत मग माझी बाकीची कामं जी आहेत ती आवरून होतात. तर सगळ्यात आधी नाश्ता वगैरे करून घेते. एकदा जीविका स्कूलला निघाली ना की मी पहिल्यांदा नाश्ता करते. कारण की तिला सकाळी आवरेपर्यंत येत ना मग मला खूप जास्त भूक लागल्यासारखं होतं आणि मग कधी ती एकदा घरातून बाहेर गेली की मग लगेचच मी माझ्यासाठी नाश्त्याला घेत असते. नाश्ता मी कधी सकाळचा स्किप करत नाही. नाश्ता वगैरे स्किप केला ना तर मग मला थोडंसं पित्ताचा जो त्रास आहे तर तो व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आधी नाश्ता वगैरे करून घेते आणि मग बाकीची कामं आवरते. तर इथे ना थोडासा फ्रेश भाजीपाला जो आहे तो आम्हाला दिलेला होता शेतातलाच. तर म्हटलं आधी तो व्यवस्थित ठेवूयात आणि त्यानंतर मग जे हॉल वगैरे जो आहे तर तो सुद्धा झाडून वगैरे घेतला. तर लगेचच आता बेडरूमची सुद्धा क्लिनिंग करून घेत असते. म्हणजे एकदा साफसफाईला सुरुवात केली ना तर सगळी घरं वगैरे झाडून वगैरे एकाच टायमिंगला मी घेत असते. जेवढा काही पसारा वगैरे घरामध्ये झालेला असेल तर तो सगळा आवरायला घेते आणि मग एका सोबतच सगळी घरं वगैरे जी आहे ती झाडून घेत असते. आता देवघर आमचं सेपरेट आहे त्याच्यामुळे देवघर झाडून वगैरे पूजा वगैरे करून घेतली तरी सुद्धा काहीच हरकत नाही. पण घरं सुद्धा मी 9च्या दरम्यान जे आहे ते रोजच्या रोज झाडून वगैरे घेत असते. कारण की मग नंतरनं फरशा वगैरे सुद्धा मला क्लीन करायच्या असतात. आता आधी बाथरूम वगैरे जे आहे तर ते मी क्लीन वगैरे करून घेत असते. तर बाथरूम वगैरे सुद्धा स्वच्छ धुवून वगैरे घेतले आणि मग म्हटलं थोडंसं किचनमधला पसारा आहे तो आवरूयात. आता कितीही किचनमधला पसारा आवरायचं म्हटलं ना तरी सुद्धा तो काही आवरायचा संपत नाही. प्रत्येक किचनचा कॉर्नर जो आहे ना तर तो असाच सामान्यांनी वगैरे भरलेला असतो. आता त्याला कितीही क्लीन करण्याचा प्रयत्न ठेवला तरी रोजच्या रोज काही ना काही गोष्टी त्याच्यावरती येऊनच ठेवलेल्या असतात. म्हणजे हा टेबल जो आहे ना तर तो मी रोजच्या रोज आवरून ठेवत असते पण तरी सुद्धा काही ना काही जे आहे ना तर ते याच्यावरती असतंच असतं. तर मग आधी म्हटलं तो साफ करून घेऊयात आणि त्यानंतर मग म्हटलं आपलं किचन ओट्यावरचं सामान जे आहे ते आवरूयात. तर जीविकाला स्नॅकमध्ये आज फ्रूट्स वगैरे दिलेले होते. तिला काही भाजी चपाती न्यायची नव्हती तर मग म्हटलं फ्रूट्स वगैरे देऊयात. मग आधी फ्रूट्स वगैरे दिले आणि त्यानंतर मग म्हटलं चला जेवढं काही आहे ते आपलं आवरायला घेऊयात. तर आता इथेच ना मी काल दही लावलेलं होतं तर मग ते सुद्धा म्हटलं फ्रीजमध्ये ठेवूयात. कारण की कसं फ्रीजमध्ये दही ठेवलं ना तर थोडंसं त्याला असा घट्टसरपणा जो आहे तो यायला लागतो आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे दहीसुद्धा अगदी लवकर जे आहे तर ते आपलं बनतं. थंडीचे दिवस असले ना की दही जे आहे ना तर जास्त काही इतकं छान असं बनत नाही. थोडंसं कोमट दूध वगैरे करून मग त्याचं दही जे आहे तर ते आपल्याला बनवावं लागतं. पण उन्हाळ्याचे दिवस असले ना की पटकन आपलं दही जे आहे तर ते बनत असतं. आता ही सगळी सकाळची कामं आहेत ना मला जे आहेत ना ते लवकर आवरून घ्यावी लागतात. कारण की जीविका 12:30 पर्यंत घरी येते आणि मग 10 ते 11 पर्यंत मला सगळं जे आहे ते मी व्यवस्थित असं आवरून घेते. कारण की मग एखादा तास माझ्याकडे शिल्लक असला ना तर मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे करणं, व्हॉइस ओव्हर करणं किंवा मग अपलोड करणं हे जे काम आहे ना तर ते मी त्या एका तासामध्ये करून घेत असते. कारण की मग ती आल्यानंतर मग मला तिचा अभ्यास जो आहे तो घ्यावा लागतो आणि मग दिवसभर आमचं ते सुरू असतं की हे बुक रीड करायचे किंवा अभ्यास करायचा आहे, क्वेश्चन आन्सर लर्न करायचे. त्याच्यामुळे मग मला माझ्या व्हिडिओसाठी काही वेळच भेटत नाही. त्यामुळे ती येईपर्यंत मी माझी सगळी कामं जी आहेत ना व्हिडिओची तर ती आवरून घेत असते. कारण की कसं मुलांची आता वार्षिक परीक्षा सुरू आहे त्याच्यामुळे आपल्या कामाचा इफेक्ट त्यांच्यावरती पडायला नको. म्हणून मग 1-1.5 तासात मी माझी सगळी कामं जी आहेत ती आवरून घेत असते. तर आधी फरशा वगैरे क्लीन करून घेतल्या आणि त्यानंतर मग इथे जीविकाच्या आजोबांचा सुद्धा टायमिंग झालेला होता घरी यायचा. तर म्हटलं त्यांच्यासाठी भाकरी वगैरे बनवून ठेवूयात कारण की त्यांना येत ना आल्यानंतर
त्यानंतर भाकरी खायची सवय आहे. आणि मग एकदा का त्यांनी भाकरी वगैरे पोटभर जेवण केलं ना, की मग नंतर दुपारी त्यांचं जेवण नसतं, त्याच्यामुळे एकच टाईम ते पोटभर जेवण करतात. मग त्यांच्यासाठी आधी भाकरी वगैरे बनवली आणि मग लगेचच म्हटलं भांडी वगैरे क्लीन करून घेऊयात. तर सगळ्यात आधी सिंकमधली भांडी वगैरे जी काही खरकटी वगैरे असतात ना, तर ती मी आधी क्लीन करून घेत असते, जेणेकरून काही खरकटं वगैरे राहायला नको. आणि तोपर्यंत माझी भाकरीसुद्धा भाजून होतीये. तर मग म्हटलं चला भांडी वगैरे त्यासोबतच आपण क्लीन करून घेऊयात. आता जोपर्यंत माझी भांडी वगैरे क्लीन होत आहेत ना, तोपर्यंत इकडे माझे कपडे जे आहेत ना, तर ते सुद्धा धुवून झालेले होते. तर म्हटलं किचन ओटा क्लीन करायचा होता, पण म्हटलं आधी मशीनचे जे कपडे आहेत, तर म्हटलं ते बाहेर वाळत घालून येऊयात. आणि सकाळी सकाळी इतकं जास्त कडक ऊन आता सध्या पडतंय ना, की काही विचारायलाच नको. म्हणजे इतकं जास्त ऊन सकाळी लागतंय ना, की असं वाटतं की दुपारचे 1-2 वाजलेले आहेत. आणि कपडे जर आपण 9च्या दरम्यान बाहेर सुकण्यासाठी घातली ना सकाळी, तर 11 पर्यंत आहेत ना ते बरोबर सुकून जे आहेत ना, तर ते कोरडे असे होऊन जातात. आणि 11-11:30 पर्यंत तर घरामध्ये कपडे सुद्धा आपण नेऊ शकतो. इतकं जास्त कडक ऊन जे आहे ना, तर ते सध्या पडतंय. आणि मग अशा कडक उन्हात असं वाटतं की कपडे आपले लवकर सुकले की पटकन घरात घेऊन जावेत, कारण की मग त्यांचा कलर सुद्धा उडतो आणि मग कपडे असे पांढरे वगैरे पडायला सुरुवात होते. त्याच्यामुळे मग मी कपडे सुद्धा लवकरच घरामध्ये सध्या तरी घेऊन जातीये. आता कपडे वगैरे वाळत घालून झाले आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटी किचन ओटा जो आहे तो क्लीन करायला घेतला. तर गॅसची शेगडी वगैरे आधी सगळी घासून वगैरे घेतली आणि ओटा सुद्धा व्यवस्थित असा मी क्लीन करून घेतलेला आहे. आणि सकाळचं तुम्ही ऊन बघू शकता किचनमध्ये कसं छान असं खिडकीतून आतमध्ये येते आणि इतकं छान वाटतं ना सकाळचा स्वयंपाक करताना असं कवळं आतमध्ये आल्यानंतरनं. आता सध्या आहेत ना उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे थोडंसं जे आहे ते ऊन लागल्यासारखं वाटतं. पण ज्यावेळेस थंडीचे दिवस असतात ना, त्यावेळेस ते इतकं छान वाटतं सकाळी स्वयंपाक करताना. असं कवळं ऊन आपल्या अंगावरती येते. इतकं मस्त वाटतंय ना सकाळी किचनमध्ये स्वयंपाक करताना, की खूप भारी वाटतं. आता म्हटलं चला आधी शेगडी वगैरे क्लीन करून घेऊयात, ओटा वगैरे सुद्धा स्वच्छ करून घेऊयात, म्हणजे आपली सगळी कामं जी आहेत तर ती आवरून होतील. आणि एकदा ओटा वगैरे क्लीन केला ना, तर मग सगळी कामं माझी जी आहेत ना, तर ती 10 ते 11 पर्यंत आवरून होतात. आणि खूप मग असं छान वाटतं सकाळचा किचन ओटा असा आपला क्लीन असलेला पाहिला ना, की मग मन असं प्रसन्न होतं. आणि मला तर खूप जास्त आवडतं किचन असं स्वच्छ नीटनेटकं आणि टापटीप पाहायला. तर चला, आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. आजचं माझं सकाळचं हे मॉर्निंगचं जे रुटीन आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली येत ना तुम्हाला एक हाईपचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती जाऊन एकदा नक्कीच क्लिक करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा जो व्हिडिओ आहे तर तो पोहोचेल. तर चला, आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.